गोष्टी राहू. तर आपण ग्रेटफुल राहायचं आहे की आपल्या चांगल्या कर्मामुळं आजची पहाट आपल्याला बघायला भेटत आहे. आजही आपण आताही आपण श्वास घेत आहे. मन चिडलेलं नाहीये, रागात नाहीये, द्वेष नाहीये, पूर्णपणे शांत. त्यानंतर मस्त ग्रेटफुल आपण त्या गोष्टींचा आदर केला पाहिजे ज्या आपल्याला महान बनण्याच्या दिशेने नेते. स्पेशली धम्म, स्पेशली बुद्ध धम्म संघ जे आपल्याला शांततेकडे घेऊन चाललाय. बुद्ध धम्म संघ आपल्याला भयापासून मुक्त करत आहे. काल रात्रीचं सेशन जे होतं ते आपण मरणानुसाठी गायडेड चालू केलेलं होतं. सेम आजही आपण तेच करणार आहोत. तर त्यामध्ये आपला मृत्यू आपल्याला रिफ्लेक्ट करायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आपले नातेवाईक, आपले प्रियजन, त्यानंतर आपले मित्र, शत्रू, नंतर आपले शिक्षक, सर्वांना मृत्यू बघायचा आहे. स्पेशली जे रिसेंटली डेथ झालेले आहेत त्या बघायचं आहे. जर कोणाची डेथ आता जर झाली असेल तुमच्या रिलेटिव्ह मध्ये तर ते बघायचंय. बघायचं म्हणजे चित्र बघायचं नाही. मनामध्ये फक्त माहीत करून घ्यायचंय हा या व्यक्तीची डेथ आता झाली तेव्हा, आणि आता त्याला आपल्याला मनात घ्यायचंय. त्या टाइम त्याला त्याला बघत नाही बसायचंय. पण माहीत असावं तुम्हाला की इव्हन 6 महिने का होईना, परंतु ते जर आपल्या जवळचे असतील तिथे अक्नॉलेज करायची, माहीत करून घ्यायची फक्त मनामध्ये. आज जे आहे आजचं जे ध्यान राहील आपलं ते दोन पद्धतीचं, बुद्धो आणि मरणं. बुद्धो आणि मरणं. बुद्धो जी आहे ती फुल अवेअरनेस रिक्रिएट करते. बुद्धानुस्मृती मधला एक शब्द गुण, बुद्धो द वन हू नोज ऑल. त्याला सर्व काही माहिती आहे. ते आणि मरणं. तर मरणं जे आहे म्हणजे मृत्यू, आणि मृत्यू झाला किंवा होणार. त्याचा अर्थ दोन्ही शब्दाने घेतला जातो, दोन्ही अर्थ घेतला जातात या शब्दाचा. होणारा मृत्यू आणि झालेला मृत्यू, मरण. तर सुरुवातीला आता आपण कम्फर्टेबल बसायचं आहे, जसे लॉर्ड बुद्धा इमेज मध्ये आहे. जस्ट रिलॅक्स एकदम. पाठीचा कणा सरळ. Then 3 वेळेस लांब श्वास.
पूर्णपणे तुम्ही माझ्या आवाजावर लक्ष द्यायचा आणि जसा जसा हा आवाज म्हणत जाईल त्याच पद्धतीने तुम्ही करत जायचंय. नो जजमेंटल व्ह्यूज, नो टाइम, नो स्पेस, जस्ट राईट नाऊ बॉडी अवेअरनेस. वेळ नाहीये, इथं काहीच नाहीये, फक्त तुमचं शरीर आहे. जे वर्तमान स्थितीमध्ये बसलेलं आहे. 3 वेळेस लांब श्वास घेतला. आता पूर्ण लक्ष जे आहे ते श्वासावर आणायचंय. नाक आणि ओठाच्या मधात जिथं श्वास स्पर्श करतोय. श्वास आतमध्ये गेला, खूप श्वास बाहेर आला, तो उद्धव. नाही तर श्वास आतमध्ये गेला, खूप श्वास बाहेर सोडला, धो. श्वास आतमध्ये भू, श्वास बाहेर धो, उद्धव. फुल्ली अवेअर तुम्ही. भू, धो. श्वास आतमध्ये भू, श्वास बाहेर धो. ते शरीर बसलेलं प्रेझेंट मोमेंट मध्ये, तुमचा श्वास प्रेझेंट मोमेंट मध्ये. आणि बुद्ध हो, तुम्हाला जखडून ठेवत आहे, पकडून ठेवत आहे तुमच्या मनाला प्रेझेंट मोमेंट मध्ये राहण्यासाठी. हे शरीर पुन्हा आज तुम्हाला भेटलंय. बॉडी कॉन्शियसनेस, माइंड कॉन्शियसनेस बोथ आहे. प्लस तुम्ही ऐकू शकत आहात, श्वास घेऊ शकत आहात. असंख्य जन्मापासून जखडलेलं हे मन जे मृत्यूच्या भयापोटी पळत राहतं आणि इंद्रिय सुखासाठी पण पळत राहतं. भविष्यासाठी पळत राहतं. तर या पळणाऱ्या मनाला बुद्ध शब्दानं हातामध्ये आणलंय, या क्षणामध्ये आणलंय. श्वास आतमध्ये भू, श्वास बाहेर तो, बुद्ध, बुद्ध. पुन्हा वेळ बुद्धच्या विषयी मी हलणार नाही. पूर्णपणे तुम्ही तेच करणार जे माझे शब्द म्हणताय. बुद्ध,
फुल अवेअरनेस, पण आनंदी असलो पाहिजे की या क्षणामध्ये आपण वर्तमानमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहोत. पूर्ण शरीराला लागणारी हवा, बाहेरून येणारे पक्ष्यांचे आवाज, सकाळीच बाहेर असणारी थंड हवा, या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्ही या क्षणामध्ये घेऊ शकत आहात. दॅट्स द ब्लेसिंग. तोच तर आहे आशीर्वाद. कंटिन्यू अवेअरनेस, पूर्णपणे एकाग्र तुम्ही, कोणी कुठं भटकणार नाही. तो पूर्णपणे जागरूक तुम्ही. मध्ये गेला भू, बाहेर आला धो, पूर्णपणे तुम्हाला शांत करत आहे तुमची जागरूकता. कुठं पळण्याचा विचार नाही, या क्षणामध्ये हलण्याचा पण विचार नाही. या क्षणामध्ये तुम्ही हालत पण नाही आहात, पूर्णपणे स्तब्ध, स्थिर, शांत, सरळ, दगडाच्या मूर्तीसारखे. आणि प्रत्येक श्वास जो आतमध्ये जात आहे, बाहेर येत आहे, त्याला भू आणि धो, बुद्धो, बुद्धो, बुद्धो. कंटिन्यू अवेअरनेस. कंट्रोल मध्ये नसणारे मनच बेकाबू होत असतात, पळत असतात.
उद्धव. पुन्हा 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 आपण उद्धववर येत आहोत. हालायचं बिलकुल नाहीये. या शरीराची नाशवंतता, या शरीराची सजगता आपण पूर्णपणे या क्षणामध्ये अनुभवत आहोत. मनामध्ये ठेवायचं आहे एक नातेवाईक जो सध्या स्थितीमध्ये स्मरण पावलाय. तो उद्धव झोपायचं नाहीये. पूर्णपणे जागरूक तुम्ही. आजूबाजूला येणारा पक्ष्यांचा आवाज, चिमण्यांची चिवचिवाट, दूर पडलेले धुके, या क्षणामध्ये या शरीराची जाणीव. मांडी घातल्यानंतर तळपायाला तळपायाच्या हड्डीला होणारा त्रास. तीन वेळेस पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. बुद्धो. तीन वेळेस लांब श्वास. तीन वेळेस लांब श्वास घेतल्यानंतर डोळे बिलकुल उघडायचे नाहीयेत. रिलॅक्स, रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स तुम्ही. चेक करायचं आहे बॉडीचा अवेअरनेस. आता पहिले अवेअरनेस हेडवर घ्यायचं आहे. पूर्ण डोकं तुम्ही पाहताय, केस नाही, पूर्ण डोकं. अवेअरनेस ऑफ हेड. डोक्याबद्दलची जागरूकता आणि वर्तमान काळाचा संबंध त्या डोक्यासोबत असलेला. जाणारा वेळ आणि त्या शरीरामध्ये होणारा बदल वयानुसार. हेड अवेअरनेस. त्यानंतर नेक अवेअरनेस. मान,
बद्दलची जागरूकता. तुम्ही पाहताय की मानेनं डोक्याचं वजन या शरीरासाठी उचललेलं आहे. पूर्ण शरीर रिलॅक्स. श्वास एकदम हलका चालू. मान बघायची आहे फक्त. त्यानंतर जागरूकता जी आहे ती 2 खांद्यावर आणायची आहे. 2 खांदे पूर्णपणे स्थित, खंबीर, तुम्ही शांत, धैर्यवान आणि विजय प्राप्त करताय. प्रत्येक क्षणामध्ये जागरूक राहून आपल्या दुर्गुणांच्या सोबत. खांदे, त्यानंतर दोन्ही हात, लेफ्ट आणि राईट. बसलेल्या स्थितीत दोन्ही हात तुम्ही पाहताय. त्यानंतर गुडघ्यापासून तर खाली तळपायापर्यंत असणारे दोन्ही पाय, जो कंटिन्यू तुमच्या शरीराच्या वजनाला पेलत आहे लहानपणापासून, ते पाय. दोन्ही हात, दोन्ही पाय, मान, डोकं, खांदे, पूर्ण शरीर जागरूकतेने पाहते तुम्ही, पूर्ण शरीर. आणि आता पुन्हा एकदा 3 वेळेस लांब श्वास घेताय तुम्ही. 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. आणि लक्ष श्वासावर. नाक आणि ओठाच्या मधात या क्षणाला मरणं, मरणं, मरणं. श्वास आतमध्ये गेला, मरणं. श्वास बाहेर आला, मरणं. प्रत्येक शब्द प्रत्येक श्वासासोबत जोडायचा आहे. मरणं. श्वास आतमध्ये, मरणं. श्वास बाहेर, मरणं. श्वास आतमध्ये, मरणं. श्वास बाहेर, मरणं. आपला मृत्यू आपण बघायचा आहे आता. पहिलं स्थळ तुमचं स्वतःचं घर. पहिलं चित्र तुमचं स्वतःचं घर.
आता सर्वात आधी जे आहे ते तुम्ही झोपताय आणि सकाळी उठत नाही आहात. म्हणजेच झोपेमध्ये होणारा मृत्यू, झोपेमध्ये होणारा अकाली मृत्यू, श्वास आतमध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. रात्री झोपण्याच्या आधी तुमचं झालेलं जेवण, तुमच्या झालेल्या कुटुंबामधील गप्पा, मरणं, मरणं, श्वासामध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. फक्त एक्नॉलेज करा, तुम्हाला चित्र पाहण्याची गरज नाही. तुम्ही मृत आहात. मृत होणार आहात आता. कालची रात्र, दिवसभराचं काम, जॉब, ट्रॅव्हलिंग, फूड, मनी, सर्व त्याचा भाग. घरी येता, आंघोळ करता, जेवण करतात आणि बेडवर झोपताय. श्वासामध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. श्वासामध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. तुम्ही झोपण्याच्या तयारीत, उद्या जगण्याची इच्छा, उद्या असणाऱ्या तृष्णा, उद्यासाठी निर्माण केलेले प्लॅन, त्यासोबत तुम्ही झोपत आहात. श्वासामध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. इमॅजिन करायचंय तुम्हाला, रिफ्लेक्ट करताय तुम्ही स्वतःच्या मृत्यूवर. झोपण्याची पूर्ण तयारी, आणि आता तुम्ही झोपी गेलात आणि झोपेमध्येच आपला मृत्यू झालेला आहे ते बघा तुम्ही. श्वासात मध्ये मरण, श्वास बाहेर मरण. तर बघू शकतो आपण, जीवन अनिश्चित, मृत्यू हा निश्चित. तुम्ही पलंगावर झोपलात आणि सकाळी तुमचे नातेवाईक तुम्हाला मृत पाहत आहेत, डेड. तुमची डेड बॉडी पलंगावरच पडलेली. तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तुम्ही उठले नाही. श्वासात मध्ये मरण, श्वास बाहेर मरण.
कंटिन्यू. डेड बॉडी. तुमचं शरीर पलंगावर पडलेलं, शांत, स्थिर, स्तब्ध. कोणतीही चेतना त्यामध्ये नाही, कोणतेही शब्द त्यामध्ये नाही, कोणत्याही वेदना त्यामध्ये नाही. स्वतःहून हालतही नाही. स्तब्ध, शांत आणि थंड झालेलं शरीर. श्वास नाही, दम नाही, पंचस्कंद नाही. त्या घरातले तुमच्या आजूबाजूला रडताय. मरणं, मरणं, मरणं. मृत शरीर, मरणं. तुम्ही पाहते आता त्या मृत शरीराला तुमच्या आजूबाजूला असलेले नातेवाईक. काही रडतायत, काही चर्चा करतायत. मरणं, मरणं. इथं तुम्ही विचार करू शकता की तुम्ही टाकलेला आळस त्याच पलंगावर, त्याच अंथरुणात, तुम्ही केलेला आळस त्याच पलंगावर, त्याच अंथरुणात, तुम्ही केलेला आराम या इतक्या वर्षामध्ये. मरणं. श्वास आतमध्ये, मरणं. श्वास बाहेर, मरणं. आज सकाळी आपला मृत्यू. सर्व नातेवाईक रडतायत. आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, स्वाद, अस्वाद, विरोध, प्रेम, करुणा सर्व गेलंय. धम्म गेलाय, संघ गेलाय, बुद्ध गेले. पंचस्कंदच नाहीये. काहीच राहिलेलं नाही. मरणं, 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 मरणं. अजानपण्यावदो स्वतःच्या मृत्यू होण्याच्या आधीच म्हणतात की मी काय करेल ज्यावेळेस हे पंचस्कंद राहणार नाही. पुन्हा मी या प्रॅक्टिस मध्ये येणार की नाही येणार याबद्दल माहित नाही. कुठे जन्म होणार, कसा होणार काही माहित नाही. त्याच पद्धतीनं तुमचं शरीर आता इथं पडलेलं आहे. तुम्ही या क्षणामध्ये कोणतीही पारमिता पूर्ण करण्यास सक्षम नाही. हालू शकत नाही, टुलू शकत नाही. मरण, मरण. मरणं, 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 मरण. श्वास आतमध्ये, मरणं. श्वास बाहेर, मरणं. तर आपल्या जीवनामधल्या न संपलेल्या गोष्टी आपण इथं चेक करणार
आपलं मृत शरीर पाहून आपण आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त महत्व कशाला दिलं. मृत शरीर या क्षणाला तुम्हाला बघायचंय. या स्मृत शरीरामध्ये जर जीव आला तर तुम्ही काय करणार? तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या पतीला, तुमच्या घराला पुन्हा चांगल्या पद्धतीने सजवणार. त्यांच्या मनाला तुम्ही सजवणार. मरणम मरणम. पूर्ण अवस्था तुमच्या लहानपणापासून लग्नापासून आतापर्यंत पूर्ण अवस्था तुम्ही बघताय. मरणम मरणम. आपण किती ग्रेटफुल आहोत की या क्षणामध्ये आपण प्रॅक्टिस करत आहात. आळस नाही, पूर्णपणे स्थिर, गंभीर, शांत, प्रबळ, धैर्यवान, सक्षम, संयमित हे सर्व गुण तुमच्या शरीर आणि मनामध्ये या क्षणाला प्रत्येक शब्दाला तुम्ही श्वासासोबत जोडत आहात. मरणं श्वासात मध्ये, मरणं श्वास बाहेर. दुसरा मृत्यू तुमचा म्हणजे करायचा आहे, बघायचा आहे. तो आहे प्रवास करताना. प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी कृती. माध्यम कोणतंही असू शकतं. चालताना, गाडीमध्ये, ट्रेनमध्ये, विमानामध्ये होणारा प्रवास. प्रवास होण्याच्या आधी, सुरू होण्याच्या आधीच आपण वेगवेगळ्या गोष्टी रेडी ठेवतो. प्रवासामध्ये मरणम श्वास बाहेर, मरणम. तुम्ही बॅग भरताय, विचार करताय की उद्या इथं पोहोचल्यावर मी हे करेल, उद्या तिथं पोहोचल्यावर मी ते करेल, या पद्धतीचं खाईल, त्या पद्धतीचं बघेल. भावतृष्णा. प्रवास प्रवास प्रवास. मरणम श्वासामध्ये, मरणम श्वास बाहेर, मरणम. प्रवास सुरू करण्याच्या आधी असलेलं भय की प्रवासात मृत्यू होईल का. कोणी बसनं जातंय, कोणी ट्रेननं, कोणी विमानानं.
तिघांचाही ऍक्सिडेंट आणि आपल्या शरीराचे तुकडे पूर्ण या क्षणाला मरण मरण प्रवासात येताना असलेल्या इच्छा आणि मृत्यू झाल्यानंतर त्या इच्छा कर्मरूपाने पुन्हा तुम्हाला वापस येणार. पूर्ण करण्यासाठी संस्कारामुळे त्या वापस येणार. ते दुर्गुण पुन्हा प्रबळ होऊन वापस, ते सद्गुण पुन्हा प्रबळ होऊन वापस. परंतु शरीर दुसरा मरण 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 वेगवेगळ्या ठिकाणचे ऍक्सिडेंट, बसचा ऍक्सिडेंट, कारचा ऍक्सिडेंट, विमानाचा, ट्रेनचा ऍक्सिडेंट, ह्या ऍक्सिडेंट मध्ये होणारा त्रास, त्यामधून निर्माण होणारा मृत्यू, मृत पडलेलं तुमचं शरीर तुम्ही बघताय. मरणं मरणं, श्वास आतमध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं, मृत झालेलं शरीर, ऍक्सिडेंट, उपघातक कर्म, ऍक्सिडेंट, उपघातक कर्म, जीवनाचा जो स्रोत आहे चालू असलेला, ते पूर्णपणे बंद करून टाकण्याची ताकद जी आपणच दिलेली असते कर्मांना. तर आपण बघत आहे ऍक्सिडेंट मुळे होऊन झालेला मृत्यू, ट्रेन मध्ये बसताना असलेले विचार, वरची सीट, खालची सीट, टॉयलेट कसं, विमानात बसताना असलेले विचार, विंडो सीट कशी, बस मध्ये होणारा प्रवास, वेगवेगळ्या पद्धतीने होणारा हा प्रवास वेगवेगळा आराम देते तुम्हाला. परंतु अचानक झालेला ऍक्सिडेंट तुमच्या पूर्ण आणि पूर्ण आनंदाला, शांततेला भंग करून टाकतो. प्रॅक्टिसला भंग करून टाकतो. कंटिन्यू तुम्ही तुमचं आता मृत शरीर पाहताय, वेगवेगळ्या ठिकाणी झालेला ऍक्सिडेंट, नक्की त्यांना समान देईल. या शरीर आणि मनाचे कितीही लाड पुरवले तरी ते कमीच आहे. कारण की तृष्णा कमी नाही होणार आहे पुरवल्यावर, वाढतच जाणार आहे. मरण मरण, मृत झालेलं शरीर तुम्ही पाहताय.
श्वासामध्ये मरण, श्वास बाहेर. वेगवेगळ्या ठिकाणी झालेला ऍक्सिडेंट, मृत पडलेलं शरीर तुम्ही पाहताय. किचन मध्ये स्वयंपाक करताना लागलेली आग, शरीरावर होणाऱ्या वेदना, घरामध्ये इलेक्ट्रिकचं काम करताना होणारा मृत्यू, अचानक होणारा मृत्यू. तुम्ही चेक करा तुमची प्रॅक्टिस कुठं घेऊन सुरत आहे. मरणं, मरणं. 3 ठिकाण वेगवेगळे आपण मृत्यूचे पाहणे. या क्षणामध्ये तुम्ही श्वासासोबत मरणं, 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 मरणं. तुम्ही बघू शकता की ही सकाळ तुम्ही पाहताय, हा धम्म तुम्ही प्रॅक्टिस करताय, हे शब्द तुम्ही ऐकताय, या हवेचा स्पर्श तुम्ही अनुभवताय. किती ग्रेट आहे, किती सुंदर आहे की जीवन आज पुन्हा भेटलंय. याच क्षणाला असंख्य घरामध्ये मृत्यू झालेला आहे. आपल्या गावात, आपल्या शहरात, या देशात, बाहेरच्या देशामध्ये लाखो लोक आज ही सकाळ पाहू शकत नाहीये. पाहू शकत असतानाही प्रॅक्टिस करू शकत नाही. त्यामधले कितीतरी असतील जे बिलकुलच प्रॅक्टिस नाही करू शकले कधीच, आणि आताही नाही करू शकत आहे. मनुष्य जन्मामध्ये धम्म पालन करण्याची जी संधी आहे ती आळसामुळे कशी आपण गमावत बसतो इथं तुम्हाला दिसत आहे. मरणं, मरणं. श्वास आतमध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू, वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव. विमानामध्ये होणारा मृत्यू, स्थिर चालत असलेलं विमान उबिंग करायला लागतं, हालायला लागतं, कंट्रोल जातो पायलटचा, आणि जमिनीच्या दिशेनं पडत येणारं ते विमान. त्या क्षणी मनात होणाऱ्या भीती, वेदना शरीराला. श्वास आतमध्ये मरणं, श्वास बाहेर मरणं. कंटिन्यू. वेगवेगळ्या ठिकाणी होणारा मृत्यू जो आपल्याला अनुभूती देते की धम्म संवेग आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपण आपली प्रॅक्टिस स्ट्रॉंगली वाढवायला पाहिजे, कंटिन्यू वाढवायला पाहिजे.
पूर्णपणे शांत, स्थिर, स्तब्ध तुम्ही. बिलकुल हलत नाहीये. श्वास आतमध्ये मरण, श्वास बाहेर मरण. वेगवेगळे मृत्यू आपण पाहिले स्वतःचे वेगवेगळ्या ठिकाणी. आज आपण 2 ते 3 स्थळ पाहिले. अजून आपण कंटिन्यू मरणानुसतीच्या शृंखलेमध्ये वेगवेगळे मृत्यू आपण पाहणार. शृंखलेमध्ये त्याप्रती आपली जागरूकता आपल्याला वाढवायची आहे. आपली सजगता. भविष्यात होणारा हा क्षण आपण आताच अनुभवत आहे. त्यामुळे भय जो आहे तो कमी होऊन जाणार. स्वतःचा मृत्यू या वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिल्यानं मनात होणारी भीती ही या क्षणात येणारी भीती चांगली आहे, कारण की ती कमी होणार आहे. पूर्णपणे शांत तुम्ही, एकांत तुमच्या मनाचा. या ध्यानामध्ये तुमच्या मनाला दुर्गुणांनी बिलकुल स्पर्श केलेला नाहीये. श्वासात मध्ये मरण, श्वास बाहेर मरण. कंटिन्यू. आजचा सूर्योदय तुम्ही बघताय. तर आजचा दिवस तुमच्यासाठी ब्लेसिंग आहे. आजचा दिवस जो भेटलाय तो पूर्णपणे जागरूक होऊन व्यतीत करायचा आहे. संपूर्ण शील हे गिफ्ट आहे. भेट आहे आपल्या पुण्याची. संपूर्ण शील भेट आहे पुण्याची. हे शरीर जे अस्तित्वात आहे आता, हे भेट आहे आपल्या पुण्याची.
आपण केलेला धम्माचं प्रॅक्टिस, आपण केलेली दया, करुणा, प्रेम, जे सद्गुण आपण दुसऱ्यासाठी वापरले ते, दुसऱ्यांची मदत, या सर्वच्या सर्व आशीर्वादांमुळं हे क्षण आता सध्या आपल्याला भेटत आहे. मरणं श्वासात मध्ये, मरणं श्वास बाहेर, मरणं. कंटिन्यू. सर्वांनी 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. तर 3 वेळेस लांब श्वास घेतल्यानंतर डोळे उघडायचे, रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स तुम्ही. आणि स्क्रीनवर तुमच्यासाठी आजची असलेली पहाट बघा. स्क्रीनवर बसलेले पक्षी, उडणारे पक्षी आणि सूर्यापासून येणारा प्रकाश, जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये असलेली आजूबाजूची घाण दाखवतो, रस्त्यावरची घाण दाखवतो, वाचवतो आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून. असाच प्रकाश आपल्या मनामध्ये आहे, जो आपल्या दुर्गुणांपासून आपल्याला वाचवत असतो. तर प्रॅक्टिस जी आहे ती कंटिन्यू चालू ठेवायची. आज जे आहे तुम्ही मरणानुसतीच्या 4 लाईन म्हणायच्या आहेत कंटिन्यू. आजचा दिवस आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. आजचा दिवस पुन्हा आपल्याला प्राप्त झाला आहे. ही अवधान ठेवून, ही माहिती ठेवून कंटिन्यू प्रॅक्टिस करायची. ज्या गोष्टीला जिथं महत्व द्यायचं तिला तिथंच महत्व द्यायचं, बाकीच्याला सोडून द्यायचं. ज्या गोष्टी युजलेस आहे त्याच्या मागं नाही लागायचा. जो वेळ आजचा 24 तासाचा आपल्याला भेटत आहे उद्या सकाळपर्यंतचा, त्याचा उपयोग प्रयत्न करायचा आहे. जेवढं आपल्याला होईल तेवढं प्रॅक्टिस आपली दम्माची व्हायला पाहिजे. बाकी सर्व गोष्टी नल आहेत, बाकी सर्व गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाही आहेत. तर आजचा मरणानुसतीचं जे आहे तुम्ही पुन्हा व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करा. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता.